Hi and hello everyone. Welcome to दळवे डिजिटल अकॅडमी. Myself महेश दळवे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे ट्रिगोनोमेट्री चॅप्टर आहे तर त्याचं ऍप्लिकेशन काय आहे, त्याचं ऍक्च्युअल लाईफ मध्ये ट्रिगोनोमेट्रीचा यूज काय होतो, तर ते आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. परत आपण ह्या व्हिडिओमध्ये जी एक प्रॅक्टिस सेट आहे 6.2 त्यामध्ये जे काही कन्सेप्ट आहेत, लाईन ऑफ विजन किंवा अँगल ऑफ डिप्रेशन, अँगल ऑफ एलिव्हेशन, हे कन्सेप्ट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि प्रॅक्टिस सेट 6.2 मधले जे वर्ड प्रॉब्लेम आहेत, 6 वर्ड प्रॉब्लेम दिलेले आहेत, ते सर्व वर्ड प्रॉब्लेम मी तुम्हाला आज डिटेलमध्ये शिकवणार आहे. तर वेळ न घालता आपण लगेच व्हिडिओला स्टार्ट करूया. तर ह्या ठिकाणी बघा, ऍप्लिकेशन ऑफ ट्रिगोनोमेट्री. तर ऍप्लिकेशन ऑफ ट्रिगोनोमेट्री म्हणजे ट्रिगोनोमेट्रीचा ऍक्च्युली त्याचा आपण यूज कुठं कुठं करतो. तर बघा ह्या ठिकाणी काय दिलंय, मेनी टाइम्स वी नीड टू नो द हाईट ऑफ टॉवर. बरेच वेळा आपल्याला टॉवरची हाईट काढायची असते. त्यानंतर बिल्डिंगची हाईट, एखाद्या ट्रीची हाईट, किंवा डिस्टन्स ऑफ शिप फ्रॉम द लाईट हाऊस. तर लाईट हाऊस पासून, हे लाईट हाऊस आहे, समुद्राच्या किनारी असं लाईट हाऊस असते, तिथून एखादी शिप किती अंतरावर आहे, त्याचं डिस्टन्स किती आहे हे फाइंड करण्यासाठी सुद्धा आपण या ट्रिगोनोमेट्री कन्सेप्टचा यूज करतो. और विड्थ ऑफ रिव्हर, एखाद्या रिव्हरची विड्थ आपल्याला जर फाइंड करायची असेल तेही आपण त्या ठिकाणी फाइंड करू शकतो. तर आपण आपल्याला जर डिस्टन्स फाइंड करायचं असेल शिपचं किंवा विड्थ ऑफ रिव्हर, तर ट्रिगोनोमेट्रीच कन्सेप्ट आपण यूज करून आपण फाइंड करू शकतो. तर हे पॉसिबल नाहीये. एखाद्या रिव्हरची जर विड्थ मोजायची असेल तर आपण एका रिव्हरच्या एका साईडला जर रिव्हर मध्ये पाणी जर असेल तर त्या ठिकाणी आपण त्या रिव्हरची विड्थ जर मोजायची असेल तर ते पॉसिबल नाहीये. तर आपण ट्रिगोनोमेट्रीच्या काही कन्सेप्ट यूज करून आपण त्या ठिकाणी एखाद्या रिव्हरची विड्थ फाइंड करू शकतो, किंवा एखादी शिप जी खूप दूर आहे लाईट हाऊस पासून, तर ती शिप किती अंतरावर आहे आणि किती वेळानंतर ती आपल्या लाईट हाऊस पाशी पोहोचणार आहे किंवा समुद्राच्या किनारी पोहोचणार आहे, तर हे आपल्याला माहित करण्यासाठी हे ट्रिगोनोमेट्रीची कन्सेप्ट आपण यूज करू शकतो. बरेचदा विद्यार्थी बरेच कन्सेप्ट शिकतात पण त्यांचा ऍक्च्युअली यूज कुठं होतो हे बरेच विद्यार्थ्यांना माहित नसतं. तर ह्याचा यूज आपण कन्स्ट्रक्शन मध्ये सुद्धा, आपण बिल्डिंगचे कन्स्ट्रक्शन मध्ये सुद्धा आपण हे ट्रिगोनोमेट्रीचे कन्सेप्ट यूज करतो. आता जे हायवे कन्स्ट्रक्ट होत आहेत त्या हायवे कन्स्ट्रक्शन करताना सुद्धा हे ट्रिगोनोमेट्रीचे कन्सेप्ट यूज केले जातात. तर ह्या ठिकाणी वी कॅनॉट मेजर देम ऍक्च्युअली. तर आपण हे जे डिस्टन्स आहे, विड्थ ऑफ रिव्हर किंवा एखाद्या शिपचं डिस्टन्स, हे आपण ऍक्च्युअली हे आपण मेजर करू शकत नाही. तर बट वी कॅन फाइंड देम विथ द हेल्प ऑफ ट्रिगोनोमेट्री रेशो. पण आपण त्यांना ट्रिगोनोमेट्रिक रेशोचा यूज करून आपण त्यांना फाइंड करू शकतो. फॉर द पर्पज ऑफ कॉम्प्युटेशन वी ड्रॉ रफ स्केच टू शो द गिवन इन्फॉर्मेशन. तर आपण काय करतो, बरेचदा त्याचं एक रफ स्केच काढतो आणि त्याच्यानुसार आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून ते फाइंड करतो. तर आपण ह्या प्रॅक्टिस सेट 6.2 मध्ये सुद्धा आपण डायग्राम ड्रॉ करणार आहेत, स्केच काढणार आहेत. ट्री टू शो द गिवन इन्फॉर्मेशन, ट्रीज, हिल्स और टॉवर्स आर वर्टिकली ऑब्जेक्ट्स. तर हे जे ट्रीज आहेत किंवा हिल्स आहेत किंवा टॉवर्स आहेत हे सगळे व्हर्टिकली ऑब्जेक्ट्स आहेत. ते व्हर्टिकली उभा आहेत. व्हर्टिकली म्हणजे असे समजा फॉर एक्झाम्पल हे ग्राउंड आहे, हे जर ग्राउंड आहे तर ह्याच्यावर हे व्हर्टिकली असे सर्व हे जे ट्रीज आहेत म्हणा, हिल्स आहेत किंवा टॉवर्स आहेत, हे सगळे व्हर्टिकली उभा आहेत. तर हे व्हर्टिकली, ह्याला म्हणायचं व्हर्टिकल. आणि हे जे ग्राउंड लेवल आहे, या ग्राउंडला आपण हॉरिझॉन्टल आणि हे व्हर्टिकल आहे. तर ह्या ग्राउंडला हे जे परपेंडिक्युलर, हे सर्व व्हर्टिकल म्हणजे परपेंडिक्युलर असतात. तर सो वी शॅल रिप्रेझेंट देम इन द फिगर बाय द सेगमेंट विच आर परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. तर आपण हे सर्व जे काही ऑब्जेक्ट्स किंवा जे काय आपण ह्या ठिकाणी व्हर्टिकल ऑब्जेक्ट्स कन्सिडर करणार आहे, ट्रीज म्हणा, हिल्स किंवा टॉवर्स, हे सगळे आपण परपेंडिक्युलर ग्राउंडला एक लाईन ड्रॉ करून आपण त्यांना कन्सिडर करतो.
We will not consider the height of the observer, and we shall normally regard observer's line of vision to the parallel to the horizontal line. तर ह्या ठिकाणी आपले लाईन ऑफ विजन किंवा अँगल ऑफ डिप्रेशन, अँगल ऑफ एलिव्हेशन हे कन्सेप्ट आपण आता पाहणार आहेत. आपण हे काय ऍक्च्युली काय असते, लाईन ऑफ विजन म्हणजे काय, अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे काय आणि अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणजे काय. तर ह्या ठिकाणी बघा, लेट अस स्टडी अ फ्यू रिलेटेड टर्म्स. तर आपण आता काही टर्म्स रिलेटेड टू प्रॅक्टिस सेट 6.2 आपण ह्या ठिकाणी पाहणार आहेत. तर पहिला जो टर्म आहे पहिला तो आहे लाईन ऑफ विजन. लाईन ऑफ विजन म्हणजे काय, इफ द ऑब्झर्वर इज स्टँडिंग ॲट लोकेशन ए लुकिंग ॲट अन ऑब्जेक्ट बी, then the line AB is called the line of vision. For example, ह्या ठिकाणी हे हा जो ए पॉइंट आहे, ह्या ए पॉइंटला ऑब्झर्वर उभा आहे, ऑब्झर्वर ह्या ठिकाणी स्टँडिंग आहे. हा ए म्हणजे ऑब्झर्वर, ऑब्झर्वर ह्या ठिकाणी उभा आहे ऍट पॉइंट ए, आणि हा बी एक ऑब्जेक्ट आहे, त्या बी ऑब्जेक्ट कडे हा ए ऑब्झर्वर पाहत आहे. तर बी एक ऑब्जेक्ट आहे, सपोज फॉर एक्झाम्पल हे बी ऑब्जेक्ट सपोज फॉर एक्झाम्पल ह्या ठिकाणी आहे. तर ह्या बी कडे हा ए ऑब्झर्वर पाहत आहे, ह्या बी ऑब्जेक्ट कडे हा ए ऑब्झर्वर पाहत आहे. तर ही जी आपण जर हे दोन्ही पॉइंट जोडले आपण, तर ही लाईन ए बी फॉर्म होते. तर ह्या लाईन ए बी ला म्हणायचं लाईन ऑफ विजन. तर लाईन ऑफ विजन ही ए बी जी लाईन आहे ह्याला लाईन ऑफ विजन म्हणतात. तर आय थिंक तुम्हाला हे समजलं असेल लाईन ऑफ विजन म्हणजे काय. ए हा ऑब्झर्वर आहे, बी हा एक ऑब्जेक्ट आहे, तर ए हा बी ऑब्जेक्ट कडे पाहत आहे. तर हे दोन्ही पॉइंट जर आपण जोडले तर हे लाईन ऑफ विजन फॉर्म होते. त्यानंतर दुसरं टर्म आहे अँगल ऑफ एलिव्हेशन. अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणजे काय, तर इफ अन ऑब्झर्वर ॲट ए, ए ह्या पॉइंटला ऑब्झर्वर आहे जो पाहत आहे, ऑब्झर्व्स द पॉइंट बी विच इज ॲट द लेवल हायर देन ए. तर बी हा पॉइंट ए पासून एच्या वर आहे, हायर लेवलला आहे. तर हे लोकेशन आहे ऑब्झर्वरचं, आणि बी हा जो पॉइंट आहे हा हायर लेवलला आहे देन ए पेक्षा हायर लेवलला आहे. अँड ए एम इज द हॉरिझॉन्टल लाईन. आणि ह्या ठिकाणी ए एम ही हॉरिझॉन्टल लाईन म्हणजेच काय, ग्राउंड आहे, ही ग्राउंड लेवल म्हणता येईल ह्याला आपण. तर हे हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे ग्राउंड लेवल, ही आहे हॉरिझॉन्टल लाईन. देन अँगल बी ए एम, तर हा अँगल जो आहे बी ए एम, तर ह्या अँगलला आपण म्हणतो अँगल ऑफ एलिव्हेशन. तर अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणजे काय, तर if an observer at A observe the point B which is at a level higher than A. जर एखादा पॉइंट जो ऑब्झर्व करणारा माणूस आहे तो जर एखादा पॉइंट ऑब्झर्व करतोय आणि तो हॉरिझॉन्टल लाईनच्या वर असेल किंवा त्याच्यापेक्षा हायर लेवलला असेल, तर त्या ठिकाणी अँगल ऑफ एलिव्हेशन फॉर्म होते. आता आपण थर्ड कन्सेप्ट पाहणार आहे, तर अँगल ऑफ डिप्रेशन. अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे काय, इफ ऑब्झर्वर ॲट ए पॉइंटला ऑब्झर्वर आहे, ऑब्झर्व्स द पॉइंट सी, तो पॉइंट सी ऑब्झर्व करतोय, हा पॉइंट सी विच इज ॲट लेवल लोअर देन ए. तर त्याची जी लेवल आहे सी ची ही लोअर ए पेक्षा लोअर आहे, खालच्या साईडला आहे. अँड ए एम इज द हॉरिझॉन्टल लाईन, आणि ए एम हे ग्राउंड आहे. ग्राउंड म्हणजे एक हॉरिझॉन्टल लाईन आहे, ग्राउंड म्हणण्यापेक्षा आपण त्याला हॉरिझॉन्टल लाईन म्हणून, ह्या ठिकाणी ही हॉरिझॉन्टल लाईन आहे, ह्या ठिकाणी आपण ग्राउंड कन्सिडर केले. पण ह्या ठिकाणी समजा ए हा ऑब्झर्वर एखाद्या टावरवर असेल, फॉर एक्झाम्पल हे टावर आहे, आणि ह्या ठिकाणी या टॉवरवर ए ऑब्झर्वर आहे, आणि सी ही एक शिप आहे,
तर ह्या ठिकाणी काय होतं, ही ग्राउंड आपण कन्सिडर नाही करू शकत. तर ही एक हॉरिझॉन्टल लाईन जी ह्या टॉवरला टॉवर सोबत 90 डिग्रीचा अँगल बनवते किंवा परपेंडिक्युलर आहे, तर ती एक हॉरिझॉन्टल लाईन. तर हा जो अँगल फॉर्म झालेला आहे अँगल MAC, तर हा जो अँगल फॉर्म झालेला आहे ह्या अँगलला म्हणायचं अँगल ऑफ डिप्रेशन. म्हणजे ऑब्झर्वर पेक्षा एखादा ऑब्जेक्ट जर लोअर लेवलला असेल तर त्याला अँगल ऑफ डिप्रेशन म्हणायचं, आणि ऑब्झर्वरच्या हायर लेवलला जर एखादा पॉइंट असेल, तो ऑब्झर्व करत असेल, तर त्याला अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणायचं. तर हे दोन कन्सेप्ट या लाईन ऑफ विजन, अँगल ऑफ एलिव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशन या फिगरच्या माध्यमातून मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. तर आपण आता प्रॅक्टिस सेट 6.2 मध्ये ह्या सर्व कन्सेप्ट यूज करून आपण ते डिटेलमध्ये या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहे. तर आपण स्टार्ट करूया. तर मी आपल्याला ह्या ठिकाणी शॉर्ट मध्ये अँगल ऑफ एलिव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशन अतिशय सिंपल भाषेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणजे काय, तर आपण हॉरिझॉन्टल लाईनच्या वर जर पाहत असो, तर हॉरिझॉन्टल लाईनच्या वर आपण जर पाहत असतो तर त्याला म्हणायचं अँगल ऑफ एलिव्हेशन. आणि जर आपण हॉरिझॉन्टल लाईनच्या खाली जर पाहत असताल तर त्याला म्हणायचं अँगल ऑफ डिप्रेशन. तर पहा या ठिकाणी मी लिहिलेलं आहे, वेन यू लुक अबाउट द हॉरिझॉन्टल लेवल. तर हॉरिझॉन्टल लेवलच्या जर तुम्ही वर पाहत असताल तर अँगल जो बनलेला आहे तो असतो अँगल ऑफ एलिव्हेशन. आणि अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे काय, वेन यू लुक बिलो द हॉरिझॉन्टल लाईन, हॉरिझॉन्टल लेवल. तर हॉरिझॉन्टल लाईन किंवा लेवलच्या खाली जर तुम्ही पाहत असाल तर अँगल जो बनलेला असतो तो असतो अँगल ऑफ डिप्रेशन. तर ह्या ठिकाणी हे जी लाईन आहे ही हॉरिझॉन्टल लाईन, हे लाईन ऑफ विजन तुम्ही या ठिकाणी ऑब्झर्वर आहे, हा इकडं ऑब्झर्व करतोय, हे आहे लाईन ऑफ विजन. या ठिकाणी ऑब्झर्वर आहे, हे खाली पाहतोय, हे आहे लाईन ऑफ विजन. तर ह्या ठिकाणी अँगल ऑफ डिप्रेशन बनलेला आहे आणि ह्या ठिकाणी हॉरिझॉन्टल लाईनच्या वर पाहत आहे म्हणून इथं अँगल ऑफ एलिव्हेशन बनलेला आहे. तर इतकं सिंपल आहे अँगल ऑफ एलिव्हेशन, अँगल ऑफ डिप्रेशन. तर ह्या फिगरच्या माध्यमातून मी तुम्हाला हे शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आय होप तुम्हाला हे समजलं असेल. तर आपण आता स्टार्ट करणार आहे फर्स्ट एक्झाम. तर आपण प्रॅक्टिस सेट 6.1 मधलं फर्स्ट एक्झाम्पल आपण ह्या ठिकाणी पाहणार आहे. तर क्वेश्चन काय दिलेला आहे पहा, अ पर्सन इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर फ्रॉम अ चर्च. चर्च पासून 80 मीटर डिस्टन्स अंतरावर एक पर्सन उभा आहे. लुकिंग ॲट इट्स टॉप, तर तो पर्सन त्या चर्चच्या टॉपला पाहत आहे. तर बघा तो जो पर्सन उभा आहे त्याच्यापेक्षा हायर लेवलला तो पाहत आहे, म्हणजे अँगल ऑफ एलिव्हेशन आपल्याला दिलेला आहे 45 डिग्री. तर फाइंड द हाईट ऑफ द चर्च. तर आपल्याला त्या चर्चची हाईट फाइंड करायची. तर आपण जर प्रॅक्टिकली जर पाहिलं, आपल्याला जर चर्चची हाईट जर फाइंड करायची असेल तर आपल्याला त्या चर्चची हाईट फाइंड करण्यास, तुम्ही चर्च जर पाहिला असेल तर पॉसिबल नाहीये चर्चची अशी ऍक्च्युली प्रॅक्टिकली हाईट फाइंड करायची. तर आपण त्यासाठी आपण कन्सेप्टचा यूज करतोय ट्रिगोनोमेट्रिक रेशोचा. तर ह्या एक्झाम्पल मध्ये आता आपण त्याला ऍक्च्युली कशा प्रकारे ट्रिगोनोमेट्रिक रेशोचा वापर करून आपण त्याला सॉल्व्ह करणार आहे. तर ह्या ठिकाणी मी डायग्राम काढलेली आहे. तर डायग्राम मध्ये पहा, तर हे जे AB आहे, हा AB म्हणजे चर्च, हे चर्चची हाईट आहे AB. त्यानंतर जो पर्सन उभा आहे चर्च पासून 80 मीटर डिस्टन्सवर, तर तो पर्सन म्हणजे हा C पॉइंट मी ह्या ठिकाणी दर्शविला आहे. आणि ह्या C पॉइंट पासून तो टॉपला, ह्या चर्चच्या टॉपला पाहत आहे. तर त्याचं अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणजे हे हॉरिझॉन्टल लेवल किंवा हॉरिझॉन्टल लाईनच्या वर तो पाहत आहे. तर ह्या ठिकाणी हे अँगल ऑफ एलिव्हेशन दिलेलं आहे 45 डिग्री. तर आपल्याला ह्या चर्चची हाईट फाइंड करायची. तर चर्चची हाईट फाइंड करण्यासाठी आपण जे आधी क्वेश्चन मध्ये गिवन आहे ते आपण लिहिणार आहेत. तर क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे की AB रिप्रेझेंट करतो, काय रिप्रेझेंट करतो, लेट AB
represent height of church. तर ह्या ठिकाणी ए बी रिप्रेझेंट करतोय हाईट ऑफ द चर्च. अँड पॉइंट सी, हा जो पॉइंट सी आहे हा हे काय रिप्रेझेंट करतो? अँड पॉइंट सी रिप्रेझेंट पोझिशन. कुणाची पोझिशन? पोझिशन ऑफ पर्सन. तर आपण फिगर मध्ये जे काय कन्सिडर केलेलं आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी गिवन किंवा हे वर्ड मध्ये आपल्याला ह्या ठिकाणी लिहायचं आहे, जेणेकरून पेपर चेक करणाऱ्याला समजेल की यांनी डायग्राम मध्ये काय काय कन्सिडर केलेलं आहे. तर ह्या ठिकाणी जे डिस्टन्स आहे म्हणजे BC, या ठिकाणी BC इज इक्वल टू 80 मीटर दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला अँगल ऑफ एलिव्हेशन या ठिकाणी अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणजेच अँगल ACB इज इक्वल टू 45 डिग्री. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी राईट अँगल हे जे आहे हे राईट अँगल ट्रायंगल आहे, कारण की हे जे चर्च आहे हे ह्या हॉरिझॉन्टल लाईनला आपल्याला परपेंडिक्युलर आहे हे आपल्याला कन्सिडर करायचं असते. तर ह्या ठिकाणी हे जे ट्रायंगल फॉर्म झालेलं आहे हे राईट अँगल ट्रायंगल आहे. तर इन राईट अँगल ट्रायंगल, तर ABC. तर ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपल्याला साइड अपोजिट टू 45 डिग्री आणि हे ऍडजसंट साइड, तर ह्या दोन साइड आपल्याला कन्सिडर करायचे. तर आपल्याला फॉर्म्युला त्या ठिकाणी माहिती आहे, अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. क्वेश्चन मध्ये आपल्याला अँगल ऑफ एलिव्हेशन अँगल ACB इज इक्वल टू 45 डिग्री दिलेला आहे. त्यानंतर हे जे ट्रायंगल आहे हे राईट अँगल ट्रायंगल आहे, कारण की चर्च जे आहे तो ग्राउंडला परपेंडिक्युलर आपल्याला अज्युम करावा लागतो, कन्सिडर करावा लागतो. त्यामुळं हा जो ट्रायंगल आहे हा राईट अँगल ट्रायंगल आहे. तर ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपल्याला हे AB फाइंड करायचं आहे, आणि हे AB जे आहे ते थिटाच्या ऑपोजिट आहे, आणि हे BC आपल्याला ह्या ठिकाणी दिलेलं आहे. तर आपल्याला रेशो ह्या ठिकाणी अपोजिट साइड ऑफ अँगल थिटा डिवायडेड बाय ऍडजसंट साइड ऑफ अँगल थिटा, तर हे रेशो आपल्याला यूज करायचा आहे. तर हा रेशो हा टॅन थिटाचा रेशो आहे, म्हणून आपण टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड ऑफ अँगल थिटा, थिटाची अपोजिट साइड, आणि डिवायडेड बाय ऍडजसंट साइड ऑफ अँगल थिटा, तर थिटाची ऍडजसंट साइड. तर हे ऍक्च्युली आहे AB अपॉन BC. तर आपण ह्या ठिकाणी टॅन 45 थिटाची व्हॅल्यू 45 पुट केली, आणि ह्या ठिकाणी AB बाय BC ची व्हॅल्यू आहे 80. तर आता आपण ह्या ठिकाणी AB फाइंड करणार आहे. तर टॅन 45 ची व्हॅल्यू जर टेबल मध्ये तुम्ही पाहिली तर 1 आहे. तर AB अपॉन 80, तर ह्या ठिकाणी 80 ने आपण 1 ला जर मल्टिप्लाय केलं तर 80 इज इक्वल टू AB. तर ह्या ठिकाणी आपल्याला AB ची व्हॅल्यू मिळाली आहे 80 मीटर. तर आपल्याला क्वेश्चन मध्ये चर्चची हाईट विचारली होती. तर हाईट ऑफ चर्च इज 80 मीटर. तर ह्या ठिकाणी मी जो फर्स्ट क्वेश्चन आहे ते ह्या ठिकाणी सॉल्व केलेला आहे. तर AB ही हाईट आहे AB, आणि ही हाईट आहे 80 मीटर. तर हा फर्स्ट एक्झाम्पल मध्ये बघा कशा प्रकारे आपण चर्चची हाईट फाइंड केली. आपण ह्या ठिकाणी ट्रिगोनोमेट्रिक रेशोचा यूज केलेला आहे.
थिटा वगैरे व्हॅल्यू पुट करून आपण या ठिकाणी चर्चची हाईट, ॲक्च्युली जर अशी चर्चची हाईट फाइंड करायला पॉसिबल झालं नसतं, तर ह्या ठिकाणी हे असे काही कन्सेप्ट यूज करून आपण ट्रिगोनोमेट्रिक रेशोचा यूज करून आपण या ठिकाणी अशा प्रकारे हाईट वगैरे फाइंड करू शकतो. आता आपण पाहूया. Question number 2. From the top of a lighthouse, an observer looking at a ship makes an angle of depression of 60 degree. If the height of the lighthouse is 90 meter, then find how far the ship is from the lighthouse. तर √3 ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी 1.73 दिलेली आहे. तर ह्या क्वेश्चन मध्ये तर फ्रॉम द टॉप ऑफ लाईट हाऊस म्हणजे एक लाईट हाऊस आहे. तर ह्या ठिकाणी ए बी हे आपण ह्या ठिकाणी क्वेश्चन मध्ये डायग्राम दिलेली नाहीये, तर मी ह्या ठिकाणी डायग्राम ड्रॉ केले. तर ह्या डायग्रामला कन्सिडर करून मी तुम्हाला ह्या ठिकाणी हे क्वेश्चन आणि हे डायग्राम रिलेट करतोय. तर ह्या ठिकाणी मी काय केले, हे ए बी हे लाईट हाऊस ह्या ठिकाणी कन्सिडर केलेलं आहे आणि ह्या लाईट हाऊसच्या टॉपहून एक ऑब्झर्वर ए ऑब्झर्व करत आहे शिपला. एक सी ही पोझिशन शिपची आहे, तर ह्या शिपला ह्या ए वरून ऑब्झर्व करत आहे ह्या टॉप लाईट हाऊसच्या टॉपहून आणि मेक्स अन अँगल ऑफ डिप्रेशन ऑफ 60 डिग्री. तर तो अँगल ऑफ डिप्रेशन 60 डिग्री बनवतो आहे. तर ह्या ठिकाणी जर आपण हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली तर ह्या हॉरिझॉन्टल लाईनच्या खाली हा पाथ आहे, म्हणून हे अँगल ऑफ डिप्रेशन 60 डिग्री आहे. If the height of the lighthouse is 90 meter, lighthouse ची हाईट दिली आपल्याला 90 मीटर, then find how far the ship is from the lighthouse. तर हे जे लाईट हाऊस आहे, तर ह्या लाईट हाऊस पासून हे शिप किती डिस्टन्स वर आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला BC फाइंड करायचं आहे. तर आपण जे ह्या फिगर मध्ये कन्सिडर केलेलं आहे ते आधी आपण ह्या ठिकाणी लिहून घेऊया. तर ह्या ठिकाणी लेट AB represent height of lighthouse. तर AB हे रिप्रेझेंट करते लाईट हाऊसची हाईट. त्यानंतर BC सी पॉइंट जो आहे, सी पॉइंट रिप्रेझेंट करते पोझिशन ऑफ शिप. तर शिपची जी पोझिशन आहे ती रिप्रेझेंट करते. त्यानंतर BC इज द डिस्टन्स. BC हे डिस्टन्स आहे. डिस्टन्स बिटवीन शिप अँड लाईट हाऊस. तर ह्या ठिकाणी आपल्याला ह्या क्वेश्चन मध्ये अँगल ऑफ डिप्रेशन दिलेला आहे. तर अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजेच अँगल PAC. तर अँगल PAC इज इक्वल टू 60 डिग्री. त्यानंतर क्वेश्चन मध्ये AB ची व्हॅल्यू दिलेली आहे, हाईट ऑफ लाईट हाऊस 90 मीटर. त्यानंतर ह्या ठिकाणी बघा, हा जो रे AP आहे म्हणजेच हॉरिझॉन्टल लाईन ही पॅरलल आहे BC ला. तर ह्या ठिकाणी रे AP पॅरलल आहे सेगमेंट BC ला. तर आणि हा जो अँगल आहे, अँगल PAC
हा अँगल आपण म्हणू शकतो इक्वल आहे अँगल ACB ला, कारण की हे जे दोन अँगल आहेत PAC आणि ACB हे दोन्ही अल्टरनेट अँगल आहे. हे दोन हॉरिझॉन्टल लाईन आणि हे ट्रान्सव्हर्सल आहे, तर त्यामुळे हे दोन अल्टरनेट अँगल्स आहेत. तर त्यामुळे ह्या ठिकाणी अँगल ACB ची व्हॅल्यू पण इक्वल टू 60 डिग्री येणार आहे. आता आपण हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे, हा राईट अँगल ट्रायंगल, तर ह्या ठिकाणी लाईट हाऊस परपेंडिक्युलर आहे ग्राउंडला, तर या ठिकाणी हा अँगल 90 डिग्रीचा आहे. तर इन राईट अँगल ट्रायंगल ABC, तर हा जो ट्रायंगल आहे राईट अँगल ट्रायंगल ABC, तर ह्या ठिकाणी आपल्याला बघा ह्या 60 ची अपोजिट साइड आहे AB आणि ह्या 60 ची ऍडजस्टंट साइड आहे BC, म्हणजे 60 म्हणजे थिटा. तर अपोजिट साइड आपण ऍडजस्टंट साइड म्हणजे हा रेशो आहे टॅन थिटाचा. तर ह्या ठिकाणी आपण टॅन थिटा इज इक्वल टू AB अपॉन BC, तर हे ट्रिगोनोमेट्रिक रेशो आपण यूज करणार आहे. तर ह्या ठिकाणी टॅन 30 दिलेला आहे, थिटा आहे 60 डिग्री. त्यानंतर AB ची व्हॅल्यू दिलेली आहे 90 आणि आपल्याला ह्या ठिकाणी BC फाइंड करायचं आहे. तर टॅन 60 डिग्रीची व्हॅल्यू आहे √3 आणि 90 अपॉन BC. तर आपण आता ह्या ठिकाणी हा जो BC आहे हा इकडं दुसऱ्या साईडला नेणार आहे, तर तो वर न्यूमरेटर मध्ये येणार आहे आणि 90 डिवायडेड बाय √3, हा √3 मी खाली नेला आणि BC वर नेला. आता ह्या ठिकाणी आपण काय करणार आहे, हे BC ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी ह्या ठिकाणी आपण हे √3 जे आहे त्याला रॅशनलाइज करणार आहे. तर हा जो डिनॉमिनेटर आहे ह्याला रॅशनलाइज करायचा आहे. तर रॅशनलाइज म्हणजे काय, तर 90 अपॉन √3 जे आहे डिनॉमिनेटर त्याला मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं आहे. तर ह्याला म्हणतात ऑन रॅशनलाइजिंग द डिनॉमिनेटर. तर ह्या ठिकाणी 90 इंटू √3 आणि √3 इंटू √3 हे येते 3. तर 3 ने आपण ह्या 90 ला डिवाइड करूया. 3 1 जा, 3 3 जा आणि हे 0, तर हे येते 30 इंटू √3. तर ह्या ठिकाणी BC ची जी व्हॅल्यू आहे BC इज इक्वल टू 30 √3. तर √3 ची आपल्याला व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये दिलेली आहे. √3 ची व्हॅल्यू आहे 1.73 आणि हे दोन्हीचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर हे येते 51.90 मीटर. तर ह्या ठिकाणी BC ची व्हॅल्यू आलेली आहे 51.90 मीटर. म्हणजे शिप जी आहे त्या शिपचं डिस्टन्स लाईट हाऊस पासून हे आहे 51.90 मीटर. तर अशा प्रकारे आपण कोणत्याही शिपचं डिस्टन्स लाईट हाऊस पासून फाइंड करू शकतो. तर हे वर्ड प्रॉब्लेम आहे, तर आपल्याला शेवटी उत्तर हे त्या ठिकाणी आपल्याला वर्ड मध्ये लिहायचं आहे. तर ह्या ठिकाणी फाइंड हाऊ फार द शिप इज फ्रॉम द लाईट हाऊस. तर आपण ह्या ठिकाणी फाइंडच्या ठिकाणी आपण आपलं जे उत्तर आहे ते लिहू शकतो. तर 51.90 मीटर हे फाइंडच्या ठिकाणी लिहायचं आणि बाकी पुढचं ह्या ठिकाणी आपण कंटिन्यू करायचं आहे. फार इज द शिप
from the lighthouse. तर ह्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना स्टेटमेंट लिहिता येत नाही तर त्यांच्यासाठी एक शॉर्ट मध्ये मी ह्या ठिकाणी काय सांगितलं की फाइंड हाऊ. तर हे जे प्रश्न आहे ह्या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे आणि बाकीचं ॲज इट इज लिहून काढायचं. तर जरी थोडं स्टेटमेंट मध्ये थोडं फरक असला तरी जरी थोडंफार तरी रॉंग वाटलं तरी ऍडजस्ट होऊ शकते, कारण की हे आपला मॅथचा सब्जेक्ट आहे, इंग्लिशचा नाही. तर ह्या ठिकाणी तुम्ही फाइंड हाऊच्या ठिकाणी उत्तर लिहायचं आणि बाकीचं वाक्य जे आहे ते ॲज इट इज लिहिलं तरी चालेल. तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 2 चं सोल्युशन या ठिकाणी कंप्लीट केलेलं आहे. तर तुम्हाला समजलं असेल तर ह्या क्वेश्चनचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, क्वेश्चन नंबर 3. Question number 3. Two buildings are facing each other on a road with a width 12 meter. तर दोन बिल्डिंग आहेत ते एकमेकांना फेस करतायत आणि त्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते आहे 12 मीटर. फ्रॉम द टॉप ऑफ फर्स्ट बिल्डिंग, तर पहिल्या बिल्डिंगच्या टॉपहून. तर ह्या ठिकाणी ह्या फिगर मध्ये हे ए बी नावाची एक बिल्डिंग आहे आणि दुसरी सी डी नावाची बिल्डिंग आहे. त्या एकमेकांसमोर आहेत आणि ह्या दोन्ही बिल्डिंगच्या मधलं जे डिस्टन्स आहे, जो या ठिकाणी रोड आहे, रोडची विड्थ आहे 12 मीटर. तर फ्रॉम द टॉप ऑफ फर्स्ट बिल्डिंग, तर पहिल्या बिल्डिंगच्या टॉप वरून, ही पहिली बिल्डिंग आहे त्याच्या टॉप वरून, विच इज 10 मीटर हाय. तर ह्या बिल्डिंगची हाईट दिली 10 मीटर. तर ह्या बिल्डिंगच्या टॉप वरून अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ द टॉप ऑफ द सेकंड इज फाउंड टू बी 60 डिग्री. तर ह्या पहिल्या बिल्डिंगच्या टॉपहून दुसऱ्या बिल्डिंगचा जर टॉप पाहिला तर अँगल ऑफ एलिव्हेशन ही हॉरिझॉन्टल एम हॉरिझॉन्टल लाईन आहे. तर अँगल ऑफ एलिव्हेशन दिलेला आहे 60 डिग्री. तर व्हॉट इज द हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग. तर आपल्याला ही जी सेकंड बिल्डिंग आहे सी डी ही दुसरी बिल्डिंग आहे. तर ह्या सी डी बिल्डिंगचं आपल्याला हाईट फाइंड करायची आहे. तर त्या क्वेश्चन मध्ये हे जे फिगर आपण कन्सिडर केलेलं आहे त्या फिगर बद्दल आपण आधी लिहून घेणार आहेत. तर ह्या ठिकाणी ए बी आणि सी डी हे दोन बिल्डिंग आपण कन्सिडर केलेले आहेत. लेट ए बी and CD represents height of building. तर ह्या ठिकाणी ए बी आणि सी डी ह्या बिल्डिंगच्या हाईट आहे. त्यानंतर अँड बी डी, ह्या ठिकाणी बी डी जे आहे बी डी रिप्रेझेंट्स, बी डी रिप्रेझेंट करते विड्थ ऑफ रोड. फिगर मध्ये ए बी इज इक्वल टू 10 सेंटीमीटर 10 मीटर दिलेलं आहे. हाईट ऑफ फर्स्ट बिल्डिंग जे आहे ते ए बी आहे तर ती 10 मीटर दिलेली आहे. त्यानंतर दोन बिल्डिंगच्या मधलं जे विड्थ आहे रोडची ती दिलेली आहे बी डी. तर बी डी इज इक्वल टू 12 मीटर. आणि आपण ह्या ठिकाणी हे जे ए एम परपेंडिक्युलर काढलेलं आहे सी डी ला, तर ह्या ठिकाणी आपण हे ड्रॉ केलेलं आहे सेगमेंट ए एम परपेंडिक्युलर टू सेगमेंट सी डी. तर हे ए एम सी डी ला परपेंडिक्युलर आहे. त्यानंतर अँगल ऑफ एलिव्हेशन, तर ह्या ठिकाणी अँगल ऑफ एलिव्हेशन आपल्याला दिलेला आहे. अँगल ऑफ एलिव्हेशन
अँगल ऑफ एलिव्हेशन. अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणजे अँगल CAM. CAM इक्वल टू 60 डिग्री. अँगल CAM 60 डिग्री आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी हा जो क्वाड्रिलॅटरल आहे ABDM, तर ह्या क्वाड्रिलॅटरल मध्ये इन क्वाड्रिलॅटरल ABDM, तर ह्या क्वाड्रिलॅटरल मध्ये अँगल B आणि अँगल D हे इक्वल टू 90 डिग्री आहेत, कारण की दोन्ही बिल्डिंग ग्राउंड लेवलला परपेंडिक्युलर आहेत. त्यानंतर आपण या ठिकाणी अँगल M जे आहे, अँगल M इज इक्वल टू 90 डिग्री आहे. याचं रिझन आहे सेगमेंट AM आपण ड्रॉ केलेला आहे परपेंडिक्युलर टू सेगमेंट CD, आणि हा जो राहिलेला अँगल जो आहे अँगल A, तर अँगल राहिलेला जो अँगल आहे तो पण 90 डिग्री येणार आहे, कारण की रिमेनिंग अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल. तर ह्या ठिकाणी रिझन आपण लिहिणार आहेत, रिमेनिंग अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल ABDM. तर हे चारही अँगल 90 डिग्री असल्यामुळं हा जो क्वाड्रिलॅटरल आहे ABDM इज अ रेक्टेंगल. तर आपण त्याला रेक्टेंगल म्हणणार आहे. तर रेक्टेंगल मध्ये अपोजिट साइड सेम असतात, तर त्यामुळे ह्या ठिकाणी AM हे इक्वल टू BD आहे, इक्वल टू 12 मीटर, आणि DM म्हणजेच AB इक्वल टू DM, ऑपोजिट साइड्स ऑफ रेक्टेंगल. तर हे आहे 10 मीटर. तर ह्या ठिकाणी आपण रिझन, या दोन्हीसाठी रिझन लिहू शकतो, ऑपोजिट साइड्स ऑफ रेक्टेंगल. हे रेक्टेंगलचे ऑपोजिट साइड आहे, त्यामुळे हे सेम आहेत. तर आता आपण हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे AMC, तर ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये इन राईट अँगल ट्रायंगल AMC, तर ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये, तर ही साइड आपल्याला माहिती आहे, ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये AMC, AM आपल्याला माहिती आहे, हे आहे 12 मीटर, आणि या ठिकाणी MD पण आपल्याला माहित झाले, AB हे 10 आहे, तर MD ह्या ठिकाणी 10 मीटरच आहे, कारण की ऑपोजिट साइड्स ऑफ रेक्टेंगल. तर आपल्याला हे फाइंड केल्यानंतर आपल्याला हे CD मिळणार आहे, तर CM फाइंड करायचे. तर CM फाइंड करण्यासाठी आपण हे राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर करणार आहे, आणि ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये थीटाची ऑपोजिट साइड आणि ॲडजसंट साइड हे रेशो चं रिलेशन आपण यूज करणार आहे. तर ह्या ठिकाणी tan 60 डिग्री इज इक्वल टू, म्हणजे tan थीटा 60 डिग्री मध्येच आपण ह्याला थीटा म्हणणार आहे. तर tan 60 डिग्री इज इक्वल टू, म्हणजे tan थीटा इज इक्वल टू ऑपोजिट साइड, तर ऑपोजिट साइड आहे CM अपॉन ॲडजसंट साइड आहे AM. तर ह्या ठिकाणी CM आपल्याला माहित नाहीये, CM आपण फाइंड करणार आहे. AM आहे 12, tan 60 डिग्रीची व्हॅल्यू आहे √3. आता आपण ह्या ठिकाणी CM, तर हे 12 ह्या साईडला आल्यानंतर 12 इंटू √3 इज इक्वल टू CM. तर आपल्याला CM ची व्हॅल्यू आलेली आहे
12√3 मीटर. तर क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारले व्हॉट इज द हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग. तर सेकंड बिल्डिंगची हाईट म्हणजे CD आणि CD म्हणजेच CM प्लस MD. तर ह्या ठिकाणी CM आहे 12√3 आणि MD आहे 10. तर CD ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 10 प्लस 12√3 मीटर. तर या ठिकाणी आपल्याला स्टेटमेंट लिहायचं आहे. तर स्टेटमेंट लिहिण्यासाठी आपण ह्या ठिकाणी बघा वॉटच्या ठिकाणी आपलं जे आन्सर आले ते आपण लिहिणार आहे 10 प्लस 12√3 मीटर is the height of the second building. तर क्वेश्चन नंबर 3 चे हे सोल्युशन आहे. तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला दोन बिल्डिंग दिलते. तर त्या दोन बिल्डिंग मध्ये एका बिल्डिंगची हाईट दिलेली आहे, दुसऱ्या बिल्डिंगची हाईट आपल्याला फाइंड करायची होती. तर अशा प्रकारे आपण दुसऱ्या बिल्डिंगची हाईट आपण या ठिकाणी फाइंड केलेली आहे आणि स्टेटमेंट ही कशा प्रकारे लिहायचं त्याचं तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 3 कंप्लीट केलेला आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 4 पाहूया. क्वेश्चन नंबर 4. Two poles of height 18 meter and 7 meter are erected on a ground. तर दोन पोल आहेत. एका पोलची हाईट आहे 7 मीटर आणि एका पोलची हाईट आहे 18 मीटर. आर इरेक्टेड ऑन अ ग्राउंड. तर हे ग्राउंडवर असे उभे केलेले आहेत. तर ते ग्राउंडला परपेंडिक्युलर आहेत दोन्ही पण. The length of the wire fastened at their tops in 22 meter. तर हे जे पोल आहेत यांचे जे टॉप आहेत तर AB ह्या पोलचा टॉप A आहे, CD ह्या पोलचा टॉप C आहे. तर हे दोन्ही एका रोपनी ते बांधलेले आहेत. तर सॉरी एका वायरनी ते वायर फास्टन त्या दोन्ही पोलच्या टॉपला वायर बांधलेला आहे आणि त्या वायरची लेंथ आहे 22 मीटर. फाइंड द अँगल मेड बाय द वायर. तर त्या वायरने ह्या हॉरिझॉन्टल सोबत कितीचा अँगल बनवलेला आहे हे आपल्याला ह्या क्वेश्चन मध्ये ह्या हॉरिझॉन्टल सोबत कितीचा अँगल बनवला आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे. तर हे क्वेश्चन मध्ये पहा एकाही क्वेश्चन मध्ये फिगर दिलेली नाहीये. हे सर्व फिगर मी ह्या क्वेश्चन नुसार ड्रॉ करत आहे. तर ह्या सर्व फिगर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. तर ह्या फिगर मध्ये आपण जे काही कन्सिडर केलेलं आहे ते आपण पहिले लिहून घेऊया. तर ह्या ठिकाणी AB आणि CD हे रिप्रेझेंट करतायत दोन पोल AB आणि CD. तर लेट AB and CD represents height of two poles. आणि या ठिकाणी AC जे आहे हे AC म्हणजे वायर आहे जे दोन्ही पोलला या ठिकाणी दोन्ही पोलला जॉईन केलेलं आहे ह्या वायरने. तर ह्या ठिकाणी आपण लिहिणार आहेत AC represents length of wire AC रिप्रेझेंट करते लेंथ ऑफ वायर. या ठिकाणी AB इज इक्वल टू 7 मीटर आहे म्हणजे पहिले जे पोल आहे त्याची हाईट आहे 7 मीटर. दुसरा पोल आहे CD इज इक्वल टू
18 मीटर आणि AC लेंथ ऑफ वायर आहे 22 मीटर. तर ह्या ठिकाणी हे जे सेगमेंट AM आहे हे परपेंडिक्युलर आहे सेगमेंट CD ला. तर हे आपल्याला आपण ड्रॉ केलेलं आहे. ड्रॉ सेगमेंट AM perpendicular to segment CD. तर AM CD ला परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी अँगल ऑफ एलिव्हेशन अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणजेच अँगल CAM इज इक्वल टू आपण कन्सिडर करणार आहे त्याला थीटा. हे आपल्याला फाइंड करायचं आहे अँगल ऑफ एलिव्हेशन. तर हे जे वायरनी ह्या हॉरिझॉन्टल सोबत कितीचा अँगल बनवला आहे म्हणजेच अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणजेच अँगल CAM त्याला इक्वल टू थीटा आपण या ठिकाणी लिहिलेले आहे. तर आता आपण क्वाड्रिलॅटरल कन्सिडर करणार आहे. तर इन क्वाड्रिलॅटरल ABDM तर ह्या क्वाड्रिलॅटरल मध्ये ABDM ह्या क्वाड्रिलॅटरल मध्ये अँगल B अँगल D इज इक्वल टू 90 डिग्री आणि अँगल M जो आहे इक्वल टू 90 डिग्री आहे. कारण की आपण ह्या ठिकाणी सेगमेंट AM हे परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे सेगमेंट CD ला. त्यानंतर हा जो राहिलेला अँगल आहे अँगल A हा अँगल A इक्वल टू 90 डिग्री येणार आहे. कारण की हा राहिलेला अँगल आहे क्वाड्रिलॅटरलचा. तर आपण इथे लिहिणार आहे रिझन रिमेनिंग अँगल ऑफ quadrilateral ABDM. तर रिमेनिंग अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल म्हणजे ह्या क्वाड्रिलॅटरलचे 3 अँगल 90 डिग्री आहेत. तर मग राहिलेला अँगल पण काय असणार आहे 90 डिग्री असणार आहे. तर ह्या ठिकाणी हा जो क्वाड्रिलॅटरल आहे क्वाड्रिलॅटरल ABDM तर हा इज अ रेक्टेंगल. हा रेक्टेंगल आहे. तर सॉरी तर हा रेक्टेंगल आहे ABDM क्वाड्रिलॅटरल हा रेक्टेंगल. तर हे रेक्टेंगल असल्यामुळं अपोजिट साइड ह्याचे काय असणार आहे सेम असणार आहे. तर ह्या ठिकाणी DM हे DM जे आहे हे इक्वल टू BA किंवा AB असणार आहे. कारण की साइड अपोजिट जे असतात ते सेम असतात. तर ह्या ठिकाणी DM आणि AB इज इक्वल टू 7 मीटर येणार आहे. कारण की AB 7 आहे तर DM पण 7 मीटर येणार आहे. तर ह्याचं रिझन आहे ऑपोजिट साइड्स ऑफ रेक्टेंगल हे कॉन्ग्रुएंट असतात. तर हे ऑपोजिट साइड्स ऑफ रेक्टेंगल. तर ह्या ठिकाणी आता CD म्हणजेच काय CD म्हणजे हे दुसरं जे पोल आहे त्या पोलची हाईट आहे. CD म्हणजेच काय CM प्लस MD. तर CD जे आहे त्याची हाईट आपल्याला दिलेली आहे 18 आणि CM आपल्याला फाइंड करायचं आहे. आणि या ठिकाणी MD किंवा DM हे आताच आपण फाइंड केलेलं आहे. हे आहे 7 मीटर. तर आपण त्याची व्हॅल्यू पुट करणार आहे. तर CM फाइंड करायचं. तर 18 हा प्लस 7 लेफ्ट साईडला गेल्यानंतर -7 इज इक्वल टू CM. तर 18 - 7 हे येते 11.
तर ह्या ठिकाणी CM ची व्हॅल्यू आलेली आहे 11 मीटर. तर ह्या CM चा यूज करून आपण आता आपल्याला हा अँगल थिटा फाइंड करायचा आहे, अँगल ऑफ एलिव्हेशन. तर ह्या ठिकाणी बघा, ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये हा अँगल तर 90 डिग्री आहे, म्हणून आपण असं म्हणू शकतो की इन राईट अँगल ट्रायंगल, इन राईट अँगल ट्रायंगल AMC, तर ह्या AMC राईट अँगल ट्रायंगल मध्ये अपोजिट साइड आणि हायपोटेन्यूस हे आपल्याला माहिती आहे. तर ह्या दोन्हीचं रिलेशन काय आहे? अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस म्हणजे साइन थिटा. तर ह्या ठिकाणी साइन थिटाचं आपल्याला रिलेशन यूज करायचं आहे. तर साइन थिटा म्हणजेच काय? अपोजिट साइड, थिटाची अपोजिट साइड आहे CM अपॉन हायपोटेन्यूस. तर हायपोटेन्यूस आहे AC. तर थिटाची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. तर ह्या ठिकाणी CM ची व्हॅल्यू जी आहे ती आहे 11 आणि AC ची व्हॅल्यू आहे 22. तर 11 1 जा 11 2 जा. तर ह्या ठिकाणी साइन थिटा इज इक्वल टू 1/2. तर 1/2 ही जी व्हॅल्यू आहे, तर हे साइन किती डिग्रीला व्हॅल्यू 1/2 येते? तर आपल्याला माहिती आहे की साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू 1/2 आहे. तर ह्या ठिकाणी साइन 30 ची व्हॅल्यू जी आहे, 30 डिग्रीची व्हॅल्यू ही 1/2 येते. तर ह्या ठिकाणी थिटाची व्हॅल्यू ही 30 डिग्री येणार आहे. तर आपण म्हणू शकतो या ठिकाणी जो अँगल आपण ह्या वायरने बनवलेला आहे हॉरिझॉन्टल सोबत, तो 30 डिग्री आहे. तर या ठिकाणी फाइंडच्या ठिकाणी आपण आन्सर लिहिणार आहे 30 डिग्री इज द अँगल made by the wire with the horizontal. तर क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलं होतं की हे जे दोन पोल आहेत हे ज्या वायरने कनेक्ट केलेले आहेत, त्या वायरचा अँगल हॉरिझॉन्टल सोबत किती आहे? तर ते आलेलं आहे 30 डिग्री. तर हे क्वेश्चन नंबर 4 चं सोल्युशन आहे. तर ही फिगर तुम्ही ड्रॉ करायचे तुम्हाला कंपल्सरी आहे क्वेश्चन मध्ये सॉल्व करताना. तर ह्या डायग्रामची तुम्ही प्रॅक्टिस करा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही, तर त्यांनी अशा व्हिडिओचं नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार आहे. तर लवकरात लवकर सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे चॅनल. तर आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल नंबर 5. Question number 5. A storm broke a tree and the tree top rested making an angle of 60 degree with the horizontal. Find the height of the tree. तर ह्या ठिकाणी ह्या क्वेश्चन मध्ये स्टॉर्म मुळे ट्री जे आहे ते ब्रेक झालेलं आहे. तर ह्या ठिकाणी ह्या फिगर मध्ये AB हे हाईट ऑफ ट्री आहे आणि स्टॉर्म मुळे हे ट्री ब्रेक झालेला आहे ह्या पॉइंट C ला.
तर सी हा पॉइंट या ठिकाणी हा जो ट्री आहे हे ब्रेक होऊन या ठिकाणी हा जो वरचा पोर्शन आहे तो असा जमिनीवर पडला आहे. तर हे सी डी हे ए सीच आहे. हे बघा या ठिकाणी ए सी आणि सी डी मी या ठिकाणी दोन लाईन्स मी ड्रॉ केलेला आहे. त्याचा अर्थ आहे हे ए सी आणि सी डी सेम आहेत, इक्वल आहेत. तर हे तुटल्यानंतर झाड ते ह्या झाडाचं जे टॉप आहे ते ह्या ग्राउंडला ह्या ठिकाणी डी ह्या पोझिशनला टच झालेलं आहे. तर रेस्टेड 20 मीटर फ्रॉम द बेस ऑफ द ट्री. तर हे जे झाडाचं टॉप आहे तर ह्या झाडाचं टॉप जे तुटल्यानंतर इथं ग्राउंडला टच झालं आहे त्याचं डिस्टन्स ट्री पासून 20 मीटर आहे. मेकिंग अन अँगल ऑफ 60 डिग्री विथ द हॉरिझॉन्टल. तर हे जे तुटलेलं झाड आहे ह्या ग्राउंडला टच झालेलं हे 60 डिग्री अँगल बनवतंय हॉरिझॉन्टल सोबत. फाइंड द हाईट ऑफ द ट्री. तर हे जे ट्री आहे या ट्रीची हाईट आपल्याला या ठिकाणी फाइंड करायची आहे. तर फिगर मध्ये जे आपण कन्सिडर केलेलं आहे ते आपण ह्या ठिकाणी लिहिणार आहे. तर ह्या ठिकाणी ए बी जे आहे ते रिप्रेझेंट करते हाईट ऑफ ट्री अँड ट्री इज ब्रोकन at point C. तर C ह्या पॉइंटला ट्री ब्रेक झालेला आहे and tree top touches ground at point C, at point D. तर सी ह्या पॉइंटला हे ट्री ब्रेक झालेले आहे आणि डी हा पॉइंट आहे ज्या ठिकाणी ह्या टीचं जे ट्रीचं टॉप जे आहे ते टच करत आहे ग्राउंडला. आणि बी डी हे आहे बी डी इज इक्वल टू 20 मीटर आहे. डिस्टन्स बिटवीन ट्री अँड ट्रीचे जे टॉप आहे ग्राउंडला टच झाल्यानंतर यांच्यामधलं डिस्टन्स या ठिकाणी बी डी इज इक्वल टू 20 मीटर आहे. आणि ए सी हा जो पार्ट आहे हा ब्रोकन पार्ट आहे ट्रीचा. ए सी इज द ब्रोकन पार्ट ऑफ ट्री which takes position CD. तर या ठिकाणी AC ट्री हे जे AC जे आहे हे ट्रीचं जे पार्ट आहे तो ब्रेक झाल्यानंतर ह्या ठिकाणी ते CD ची पोझिशन घेत आहे. तर ह्या ठिकाणी जो अँगल बनवला आहे CDB हा अँगल आहे 60 डिग्री. तर ह्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की AC आणि CD हे दोन्ही पण इक्वल आहेत. तर ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊया. तर आता आपण हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे तर हा राईट अँगल ट्रायंगल आपण ह्या ठिकाणी आता कन्सिडर करणार आहे. तर इन राईट अँगल ट्रायंगल CBD या राईट अँगल ट्रायंगल मध्ये ह्या थीटाची अपोजिट साइड आणि ही ॲडजसंट साइड यांचं रिलेशन जर आपण पाहिलं तर अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड म्हणजे टॅन थीटा. तर टॅन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड म्हणजे BC अपॉन ॲडजसंट साइड म्हणजे BD. तर ह्या ठिकाणी आपण आता व्हॅल्यू पुट करणार आहे. तर टॅन 60 डिग्री इज इक्वल टू BC आपल्याला फाइंड करायचं आहे आणि BD आहे 20. तर टॅन 60 जे आहे त्याची व्हॅल्यू आहे √3 इज इक्वल टू BC अपॉन 20.
तर BC ची व्हॅल्यू आलेली आहे BC इज इक्वल टू हे 20 ह्या साईडला गेल्यानंतर हे होतं 20√3 मीटर. तर ह्या ठिकाणी आपल्याला BC आपण फाइंड केलेलं आहे. आता आपल्याला टोटल ट्रीची हाईट आपल्याला फाइंड करायची. तर AC माहित करायचे. तर AC हे इक्वल टू CD आहे. तर आपण CD फाइंड करणार आहे. तर CD आणि ह्या BDचं रिलेशन म्हणजे ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेन्यूज. तर हे कॉस थिटाचं रिलेशन आहे. तर कॉस थिटा इज इक्वल टू ॲडजस्टंट साईड म्हणजे BD अपॉन हायपोटेन्यूज. तर हायपोटेन्यूज आहे CD. तर ह्या ठिकाणी आता आपण थिटाची व्हॅल्यू पुट करणार आहे. थिटा इज इक्वल टू 60 डिग्री. BD जे आहे हे आहे 20 आणि CD आहे CD ह्या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचं आहे. तर कॉस 60 डिग्री जी आहे त्याची व्हॅल्यू आहे 1/2 इज इक्वल टू 20 अपॉन CD. तर ह्या ठिकाणी आपण आता क्रॉस मल्टिप्लाय CD इंटू 1 CD आणि 20 इंटू 2 तर हे येते 40. तर CD ची व्हॅल्यू आलेली आहे 40 मीटर. तर ह्या ठिकाणी आपण आता ट्रीची हाईट फाइंड करणार आहे. तर CD हे इक्वल टू आहे AC. तर हे CD 40 आलेलं आहे. तर AC इज इक्वल टू 40 मीटर. तर हाईट ऑफ ट्री आपल्याला फाइंड करायचे. तर हा ट्रीची हाईट आहे AB म्हणजेच AC प्लस BC. तर या ठिकाणी AC लिहायचं आहे. AB म्हणजेच काय, हाईट ऑफ ट्री म्हणजेच काय, AC प्लस BC. तर AC ची व्हॅल्यू आपण ह्या ठिकाणी फाइंड केली 40 आणि BC आहे BC ची व्हॅल्यू आपण फाइंड केली ती ह्या ठिकाणी BC इज इक्वल टू 20√3. तर AB ची व्हॅल्यू आलेली आहे AB म्हणजेच हाईट ऑफ ट्री 40 प्लस 20√3 मीटर. तर क्वेश्चन मध्ये आपल्याला फाइंड करायचं सांगितलं होतं द हाईट ऑफ द ट्री. तर 40 प्लस 20√3 मीटर is the height of the tree. तर ह्या ठिकाणी जी हाईट आपल्याला मिळाली आहे ट्रीची ती आहे 40 प्लस 20√3 मीटर. तर ह्या क्वेश्चन मध्ये आपण दोन रिलेशन यूज केले आहे, दोन ट्रिगोनॉमेट्रिक रेशोचा यूज केलेला आहे. एक आहे टॅन थिटा आणि एक आहे कॉस थिटा. तर हा कॉस थिटा आपण यूज केलेला आहे. आणि दुसरं टॅन थिटाचे पण रिलेशन या ठिकाणी यूज केलेलं आहे. तर हे दोन रिलेशन यूज करून आपण ह्या ठिकाणी हाईट फाइंड केलेली आहे ट्रीची. तर हे AC इक्वल टू CD ह्या क्वेश्चन मध्ये इम्पॉर्टंट होतं, कारण की हे जे पार्ट तुटलेला आहे तो जमिनीवर पडल्यानंतर तो या ठिकाणी टच झालेला आहे ग्राउंडला. हे ट्रीचं जे टॉप आहे ते ह्या ठिकाणी टच झालेले आहे. तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 5 आपण कंप्लीट केलेला आहे. तर ह्याचं सोल्युशन जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर ह्याचं स्क्रीनशॉट पाठवू शकता आणि जे काही डाऊट आहे तुम्ही मला त्या ठिकाणी विचारू शकतो. तर आता आपण लास्ट क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 6.1 मधला आपण पाहणार आहे. तर पाहूया आपण लास्ट क्वेश्चन नंबर 6. A kite is flying at a height of 60 meter above the ground.
तर एक काईट आहे, तो फ्लाय करतोय ग्राउंड पासून ॲट द हाईट ऑफ 60 मीटर. तर ग्राउंड पासून त्याची हाईट आहे त्या काईटची 60 मीटर. द स्ट्रिंग अटॅच टू द काईट, काईट म्हणजे पतंग, द स्ट्रिंग अटॅच टू द काईट इज टाईड ॲट द ग्राउंड. तर हा जो ए पोझिशन ही पतंगाची काईटची पोझिशन आहे, आणि हे सी हे एक स्ट्रिंग आहे. ह्या सी पासून हे जे काईट आहे ए, तर ह्या काईटला एका दोरीने त्या ठिकाणी बांधलेला आहे, एका स्ट्रिंगने, आणि त्या स्ट्रिंगची आपल्याला ह्या ठिकाणी लेंथ, तर ही स्ट्रिंग जी आहे इट मेक्स अन अँगल ऑफ 60 डिग्री विथ द ग्राउंड. तर ही जी स्ट्रिंग आहे AC, ही स्ट्रिंग आहे ही ग्राउंड सोबत 60 डिग्रीचा अँगल बनवते. तर ॲज्युमिंग द स्ट्रिंग इज स्ट्रेट, तर ही जी स्ट्रिंग आहे ही स्ट्रेट आहे हे आपल्याला कन्सिडर करायचं आहे, आणि आपल्याला ह्या स्ट्रिंगची लेंथ फाइंड करायची आहे. √3 = 1.73 दिलेला आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला ह्या जमिनीपासून, ह्या ग्राउंडपासून, तर CB हे ग्राउंड आहे, ह्या ग्राउंडपासून आपली जे काईट आहे त्याची हाईट दिलेली आहे 60 मीटर, आणि क्वेश्चनमध्ये आपल्याला हे जे AC आहे, तर AC म्हणजे लेंथ ऑफ स्ट्रिंग, हे आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचे आहे. तर हे जे फिगर जे आहे ते आपण ह्या ठिकाणी ड्रॉ केलेलं आहे. तर हे फिगरचा आपण यूज करणार आहेत, आणि त्याच्यामध्ये आपण काय काय कन्सिडर केलं आहे ते आपण लिहिणार आहे. तर ह्या ठिकाणी लेट AB represents height of tree. AB रिप्रेझेंट करते ट्रीची हाईट. त्यानंतर AC represents length of string. तर AC रिप्रेझेंट करते लेंथ ऑफ स्ट्रिंग. आणि आपल्याला AB दिलेला आहे, AB = 60 मीटर, आणि अँगल ऑफ एलिव्हेशन, या ठिकाणी अँगल ऑफ एलिव्हेशन दिलेला आहे. म्हणजे स्ट्रिंगनी ग्राउंड सोबत ही जी स्ट्रिंग आहे AC हिने ग्राउंड सोबत कितीचा अँगल बनवला आहे. तर अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणजेच अँगल ACB = 60 डिग्री आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचं आहे लेंथ ऑफ द स्ट्रिंग. तर या ठिकाणी आपण हे जे राईट अँगल ट्रायंगल आहे, तर ह्या ठिकाणी ही ग्राउंड आणि ही जी हाईट आपण कन्सिडर केलेली आहे, तर हे दोन्ही आपल्याला ॲझ्युम करायचे 90 डिग्रीचा अँगल बनवत आहे. तर या ठिकाणी हे जे राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झाले आहे, तर ह्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपण आता ट्रिगोनोमेट्रिक रेशोची कन्सेप्ट लावणार आहे. तर इन राईट अँगल ट्रायंगल ABC, तर ह्या ठिकाणी अपोजिट साइड, हे थिटाची अपोजिट साइड आणि हायपोटेन्यूजचं रिलेशन आपल्याला यूज करायचं आहे. तर हे रिलेशन आहे ट्रिगोनोमेट्रिक रेशोमध्ये साइन थिटाचं. साइन थिटा = अपोजिट साइड, अपोजिट साइड म्हणजे AB अपॉन हायपोटेन्यूज, तर हायपोटेन्यूज आहे AC. तर ह्या ठिकाणी आता आपण व्हॅल्यू पुट करणार आहे. तर थिटाची व्हॅल्यू आहे 60 डिग्री, AB 60 दिलेला आहे, AC आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. AC म्हणजे लेंथ ऑफ वायर, लेंथ ऑफ स्ट्रिंग. तर साइन 60 जे आहे, साइन 60 ची व्हॅल्यू आहे √3/2, 60 अपॉन AC. आता आपण ह्या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लाय करणार आहे. तर AC × √3, तर AC × √3 आणि 60 × 2. तर आता हे √3 जे आहे ते आपण इकडं डिनॉमिनेटर मध्ये घेणार आहे. तर 62 × 120 / √3. तर ह्या ठिकाणी जे √3 आलं नाही त्याला आपण रॅशनलाइज करणार आहे. तर रॅशनलाइज करणं म्हणजेच काय, तर √3 ला आपण मल्टिप्लाय आणि डिवाइड करणार आहे.
रूट 3 by रूट 3. तर 120 into रूट 3 न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन आणि रूट 3 into रूट 3 हे 3 येत आहे. तर 3 1 जा 3 4 जा, तर हे आहे 40 रूट 3. या ठिकाणी आपल्याला रूट 3 ची व्हॅल्यू दिलेली आहे 1.73 आणि तुम्ही ह्या दोन्हीचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर ते येत आहे 69.20 मीटर. तर ह्या ठिकाणी AC म्हणजे लेंथ ऑफ स्ट्रिंग आहे ही आहे 69.20 मीटर. तर हे 69.20 मीटर हे आपला आन्सर आलेला आहे. तर आपण आता स्टेटमेंट लिहिणार आहे. तर लेंथ ऑफ द स्ट्रिंग, तर ह्या ठिकाणी लिहायचं फाइंड द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. तर फाइंडच्या ठिकाणी आपण आन्सर लिहिणार आहे 69.20 मीटर इज द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. तर ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 6 मध्ये जे आपल्याला फाइंड करायला सांगितलं होतं लेंथ ऑफ द स्ट्रिंग हे आपण फाइंड केलेलं आहे. तर ह्या ठिकाणी एक रेशो आपण यूज केला ट्रिगोनॉमेट्रिक रेशो साइन थिटाचा आणि ह्या फिगरला आपण ते अप्लाय करून व्हॅल्यू पुट करून ह्या ठिकाणी लेंथ ऑफ द स्ट्रिंग म्हणजेच AC फाइंड केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 6.2 या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे. तर 6.2 मध्ये या ठिकाणी हे बाय मिस्टेक प्रॅक्टिस सेट 6.1 झालेला आहे. तर ही एक्सरसाइज आपण ह्या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे. तर ह्या एक्सरसाइजमध्ये काही जर तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही मला त्या प्रॉब्लेमचा त्या डाऊटचा स्क्रीनशॉट पाठवू शकतात व्हॉट्सअपवर आणि तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे डाऊट क्लिअर केला जाईल. तर अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 6.2 ट्रिगोनॉमेट्री मधला सेकंड प्रॅक्टिस सेट कंप्लीट केलेली आहे. तर आय थिंक दिस video will be very useful to you, and if you have any problem you can contact me. So if you like this video, please comment, like and share. If till now you have not subscribed, don't forget to subscribe and press bell icon. Thank you for watching this video. See you in the next video. Thank you.